नमस्कार मंडळी, आपण उन्हाळा आला की थंड पाणी घेऊन बाहेर निघतो किंवा ऑफिसला निघालो की प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरतो। पण सध्या मार्केटमध्ये नवीन मातीच्या पाण्याच्या बाटल्या आल्या आहेत। उन्हाळा आला की सगळ्यांना हवं असतं ते म्हणजे थंडगार पाणी, आणि मग काय, सरळ फ्रीज उघडतो आणि गार पाणी गटागटा प्यायला जातं। पण थांबा, आपल्याला माहित आहे का, हे फ्रीज मधलं अतिशय थंड पाणी आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतंय। आज मी तुम्हाला सांगणार आहे एक वेगळ्या पण जुन्या आणि आरोग्यदायी पद्धतीबद्दल, ते म्हणजे मातीच्या बाटलीतलं पाणी। सध्या बाजारात मातीच्या खास बाटल्या मिळतात, ज्यांना ना फ्रीजर लागतो ना वीज, पण तरी सुद्धा पाणी गार मस्त ठेवतात आणि हो, शरीरासाठीही अगदी हितकारक। मातीची शुद्धता आणि थंडावा एक नैसर्गिक भेटच जणू। तर मंडळी, फ्रीजचं थंड पाणी थोडं कमी करा आणि मातीच्या बाटलीतलं पाणी प्या। आरोग्यही चांगलं राहील आणि उन्हाची झळ ही जाणवणार नाही। सध्या मातीच्या पाण्याच्या बाटल्या ही एक पर्यावरणपूरक पर्याय म्हणून लोकप्रिय होत आहे। प्लास्टिकच्या ऐवजी नैसर्गिक साहित्य वापरून बनवल्यामुळे या बाटल्यांची मागणी सध्या वाढत आहे। या मातीच्या बाटल्या तयार करण्यासाठी चांगल्या प्रतीची नैसर्गिक माती वापरली जाते। या मातीमध्ये पाण्यातील उष्णता थंड ठेवण्याची क्षमता असते। मातीच्या नैसर्गिक गुणधर्मामुळे पर्यावरणपूरक बायोडिग्रेडेबल केमिकल किंवा प्लास्टिकचा वापर नाही। या बाटल्या स्थानिक कुंभार मोठ्या प्रमाणावर तयार करतात। तुलनेने किंमत थोडी जास्त असली तरी आरोग्यदायी आणि नैसर्गिक पर्याय म्हणून त्यांचं महत्त्व सध्या वाढत आहे। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत राहा तारा न्यूज।